दहिवडी गोंदवले मार्गावर भीषण अपघात, भरधाव टाटा पंचची दुचाकीला जोरदार धडक, 2 युवक गंभीर जखमी, चालकाचा मदत न करता पलायनाचा प्रयत्न। दहिवडी गोंदवले मार्गावर खडक ओढ्याजवळ एक भीषण अपघात घडला आहे। गोंदवलेहून दहिवडीकडे येणाऱ्या टाटा पंच कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 युवक रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले। अपघातानंतर कारचा मागील टायर फुटलेला असतानाही चालकाने थांबून जखमींना मदत केली नाही। उलट तो भरधाव वेगाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। ही घटना पाहणाऱ्या स्थानिक युवकांनी तात्काळ कारचा पाठलाग सुरू केला। पळून जात असताना चालकाने आणखी 2 दुचाकींना धडक देण्याचा धोका निर्माण केला, मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला। पुढे भवानवाडी रोडकडे वळून चालकाने बालाजी मंगल कार्यालयाजवळ अंधारात कार उभी करून पसार होण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पाठलाग करणाऱ्या युवकांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित कार ताब्यात घेतली। ही कार मलवडी येथील असल्याचे समजते। नंतर चालक आणि त्याच्यासोबत असलेली महिला पोलीस ठाण्यात हजर झाले। अपघातातील जखमी युवकांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। अपघातानंतर मदत न करता पळून जाण्याच्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।